जय श्रीराम मंडळी. तर कशात भावानो, काय चाललं मग? काय नाही मित्रांनो, आज आपण जात होतो आपल्या चुलत भावाचे आजोबा वारले होते त्यांच्या 10व्याला. मी न ताई होतो इथं कॉलेजजवळ येऊन थांबलो. जवळ आपलं सोमनाण्याचं कॉलेज आहे, शाळा कॉलेज एकत्र आहे. त्याच्यानंतर आपण आलो होतो 10व्याला. मग काय निघालो 10व्याला. त्याच्यानंतर दावा करून वगैरे आलो, निघालो आपला नाशिकला. आपलं आपलं काम झालं, संपला विषय, निघालो नाशिककडे. त्याच्यानंतर आलो गोविंदनगरला, बाय बाय केलं आणि चला म्हटलं आपल्या आपल्या रस्त्याला. त्यानंतर पुढं आलो पिंपळगावपर्यंत. तिथे व्ह्यू बघितला सनसेटचा, एकदम एकच नंबर होता. त्याच्यामुळं निघालो आपण तिथून इथं. हे बघा, बघू शकतात तुम्ही किती भारी वाटतंय. त्याच्यात थंड थंड गार गार वारं चालू आणि त्याच्यामध्ये हा व्ह्यू एकच नंबर दिसत होता मित्रांनो. त्याच्यानंतर पुढं आलो परत हा व्ह्यू कॅप्चर करत मग निघालो आपण. एकच नंबर वाटत होता मित्रांनो, पण थंडगार होता एक नंबर. त्याच्यानंतर पिंपळगावच्या टोल नाक्याला जवळ पोहोचलो. हा बघू शकता तुम्ही पिंपळगावचा टोल नाका. कसं आहे ना, व्ह्यूज एकदम भारी होता आणि रस्ता बी एकदम भारी होता, त्याच्यामुळे टेन्शनच नव्हतं. ह्या बघू शकता, आलो होतो आपण पिंपळगावला. पिंपळगाव म्हणजे पिंपळगावचा टोल नाका पास करून पुढे आलो होतो. चाललो मग निवांत एकदम. टेन्शन नाही, गावाकडं घरी जायचं, नाशिकला जायचं आणि आपलं आपलं कामधंदे पाहत बसायचे. चला मग मित्रांनो, असंच चालत चालत आलो आपण पळत पळत. गाडी एकच नंबर चालत होती आपली. आपण एचएलचा गेट येऊन लागला. एचएलचा गेट वगैरे बघितला आणि निघालो. नंतर व्हिडिओ कट करायचा, व्हिडिओ एडिटिंग करायची होती मला, त्याच्यामुळे हा एक व्हिडिओ काढून घेतला. बघू शकतात आपण पोचलो गप्पा मारत मारत डीमार्ट जवळ. आलं डीमार्ट आपला आडगावचा. बघू शकतात व्ह्यू एकच नंबर होता, खतरनाक व्ह्यू होता. त्याच्यामुळं काही टेन्शनच नव्हतं आपल्याला. जबरदस्त कार्यक्रम होता. बघू शकता डीमार्टला गर्दी तर इतकी अफाट होती, तर बेकार